मुंडेंचा पहिल्याच दिवशी सिक्सर. पुणे, संभाजीनगर, धाराशिव मध्ये एफडीएच्या धाडी. धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीए आयुक्तपदी नियुक्ती होताच पहिल्याच दिवशी राज्यात अन्न भेसळ माफियांचे धाबेदन आणलेत. आपल्या कडक शिस्तीसाठी आणि तडकाफडकी कारवायांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आयएएस तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या काही तासात मुंबई, पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. या धडक कारवाईचा पहिला मोठा तडाखा धाराशिव जिल्ह्याला बसला असून तिथं एफडीएच्या पथकानं छापा टाकून तब्बल 215 किलो वजनाचा भेसळयुक्त खवा जप्त केलाय. मुंडे आले आणि आता जोरदार शोले. राज्यात कुठं कुठं कशी कारवाई सुरू आहे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. तुकाराम मुंडेंच्या या पहिल्याच दिवसाच्या धडाक्यामुळे संपूर्ण राज्यातील भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आणि हॉटेल चालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून प्रशासकीय वर्तुळात याला मुंडेंचा पहिल्याच दिवशी सिक्सर म्हणून संबोधलं जात आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही 25वी बदली आहे. 1.5 महिन्यांपूर्वीच त्यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली होती. मात्र तिथे पदभार स्वीकारण्यापूर्वीच राज्य सरकारनं त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे, लाचखोरीच्या प्रकरणांमुळे आणि अंतर्गत गैरव्यवहारांमुळे कमालीचा चर्चेत आला होता. अगदी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील एफडीए कार्यालयाशी संबंधित एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. यामुळे संपूर्ण विभागाची प्रतिमा मलिन झाली होती. अशा अत्यंत संवेदनशील आणि थेट सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या खात्याचा कारभार सुधारण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा आपल्या या सर्वात खमक्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यावर विश्वास टाकलाय. तुकाराम मुंडे यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील एफडीएच्या राज्य मुख्यालयात सोमवारी पदभार स्वीकारला आणि तिथूनच संपूर्ण राज्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांना तातडीनं ऍक्शन मोडमध्ये येण्याचे आदेश दिले. तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेताच राज्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आणि भरारी पथकांना सुस्त कारभार सोडून मैदानात उतरण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे थेट पडसाद धाराशिव जिल्ह्यात उमटले. धाराशिव मधील एफडीएच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे एका संशयास्पद गोदामावर आणि वाहतूक करणाऱ्या वाहनावर अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोग्याला अत्यंत घातक असलेल्या रसायनांचा आणि वनस्पती तेलाचा वापर करून तयार करण्यात आलेला तब्बल 215 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 46,000 रुपये. सणासुदीचे दिवस नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरात नकली खवा आणून तो विविध मिठाई दुकानांमध्ये आणि हॉटेल्समध्ये पुरवण्याचा हा कट होता. एफडीए अधिकाऱ्यांनी या खव्याचे नमुने तातडीनं प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून संबंधित अन्न व्यावसायिकाचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच संबंधितांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. केवळ धाराशिवच नव्हे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आणि मराठवाड्याचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्येही तुकाराम मुंडेंच्या आदेशानंतर एफडीएने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक नामांकित मिठाईची दुकानं, दुग्धजन्य पदार्थांचे प्रक्रिया उद्योग आणि गोदामांची एफडीएच्या विशेष पथकांनी अचानक तपासणी सुरू केली. पुण्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर, मावा आणि अन्न पदार्थांची साठवणूक केली जात असल्याच्या तक्रारी मुंडे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार पुण्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथकं तयार करून शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये तपासणी सत्र राबवलं जातंय. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनेक दुकानदारांना जागेवरच नोटिसा बजावण्यात आल्या असून काही दुकानांमध्ये साठा जप्त करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएनं रात्रीच्या वेळी दूध संकलन केंद्रांवर आणि वाहतूक करणाऱ्या टँकर्सवर पाळत ठेवून तपासणी सुरू केली. शहरांमधील काही शीतगृहांमध्ये जुन्या आणि मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा करून ठेवला असल्याच्या संशयावरून तिथेही छापे टाकण्यात आले. तुकाराम मुंडेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या आणि भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबेदन आणलेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागात यापूर्वी जवळपास 12 वर्षांपूर्वी महेश झगडे यांनी आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुटखाबंदी, औषध दुकानांमधील फार्मासिस्टची अनिवार्यता आणि अन्न भेसळीवर अत्यंत कठोरपणे नियंत्रण आणलं होतं, ज्यामुळे संपूर्ण राज्यात एफडीएचा एक वेगळाच दरारा निर्माण झाला होता. महेश झगडे यांच्यानंतर एफडीएला अनेक आयुक्त मिळाले, परंतु विभागातील शिथिलता आणि भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला नव्हता. आता तुकाराम मुंडे यांच्या रूपानं पुन्हा एकदा तसाच एक तडफदार आणि निर्भीड अधिकारी या खुर्चीवर बसल्यामुळे सामान्य नागरिक आणि ग्राहक संघटनांमधून अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया उमटतात. मुंडे हे केवळ अन्न भेसळच रोखणार नाहीत तर राज्यातील बोगस औषध विक्री, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय होणारी नशा, अन्याय औषधांची बेकायदेशीर विक्री आणि परवाना वाटपातील पारदर्शकता यावरही मोठा सर्जिकल स्ट्राईक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच अंतर्गत बैठकीत तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात बजावलंय की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही भेसळखोराला किंवा व्यापाऱ्याला पाठीशी घातले गेल्यास संबंधित एफडीए अधिकाऱ्यावरही थेट फौजदारी कारवाई केली जाईल। अन्न सुरक्षा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून बाजारात मिळणारे दूध, तेल, तूप, मसाले आणि मिठाई यामध्ये 100% शुद्धता राखणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। धाराशिवमधील 215 किलो खव्याची जप्ती ही केवळ एक सुरुवात असून येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल असे संकेत त्यांनी दिले। त्यामुळे पहिल्याच दिवशी सिक्सर ठोकून मैदानात उतरलेल्या तुकाराम मुंढेंची ही इनिंग राज्याला भेसळमुक्त आणि आरोग्यदायी बनवण्यात किती यशस्वी ठरते की इथूनही त्यांच्या हाती लगेच बदली येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।